हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वैष्णवीचं बाळ तातडीनं कसपटे कुटुंबाकडे सोपवण्याचे अजित पवारांचे आदेश. राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील यांच्याकडे जबाबदारी. आत्महत्या प्रकरणाबाबत दादा सविस्तर पत्रकार परिषद घेणार. वैष्णवी हगवणेंच्या 9 महिन्यांच्या बाळाचा ताबा तिच्या आईवडिलांकडे देणार. राज्य महिला आयोगाची माहिती. पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. मारेकरी अजूनही मोकाट. एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी राजस्थानमध्ये दाखल. नाल एअरबेसवर सैनिकांना भेटणार तर बिकानेरमध्ये सभेला संबोधित करून कोट्यवधींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राला हिसार कोर्टात हजर केलं. पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ तर ज्योतीच्या मुंबई वारीचीही चौकशी सुरू. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी. हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुझम्मिल हुसेनला तातडीनं देश सोडण्याचे आदेश. राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला. 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीत रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस. आज येलो अलर्ट. लोकल सेवा 10 मिनिटं उशिरानं. रस्ते वाहतूक मात्र सुरळीत. जागा वाटप. युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातल्या नेत्यांना सूचना. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींचं घबाड सापडलं. रूम नंबर 102 मधून 1,84,84,00,000 रुपये जप्त. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक असल्याचं समोर. बीड पोलीस दलातील 600हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बदल्यांच्या मागणीवर पोलीस अधीक्षकांची कारवाई. भारतीय भांडवली बाजारात घसरण. सेन्सेक्स 750 तर निफ्टी 250 अंकांनी घसरला. आशियाई बाजारातील पडझडीचे बाजारावर परिणाम.